शुभ सकाळ मंडळी. तर आम्हाला जायचं होतं विरारला, कारण आमचं चायनीजचं शॉप आहे. त्यासाठी आम्हाला एक नवीन शेगडी आणि एक कढई घ्यायची होती. तर हा पण झोपेतून उठलेला. त्याला बोली बाबू आम्ही पटकन नाक्यावर जाऊन येतात, कारण त्याला सांगितलं असतं विरारला चला, तर पाठी लागलं असतं. पण काय ऐकतो कुठे, मी पण येणार. चल बरं आता तू काय राहतच नाही. त्याला बोली बाबांकडे राह, पटकन जाऊन येतात, तुला खाऊ पण आणतात. पण अजिबात ऐकायचं नाव घेत नव्हता. मग त्याला घेतला. मग तो आम्हाला काय म्हणतो, आत्या आपण कुठे चालले? स्वामी आजोबांच्या घरी चालले का? बापा बरं याला स्वामी आजोबांची आठवण आली म्हणजे तर तिकडून स्वामी आजोबांच्या मठात वळायलाच लागेल. मग आम्ही अगोदर गेले विरारला. मग तिथून जवळच गोळिंजला स्वामींचं मठ आहे, तिथे गेले. खूप छान वाटलं स्वामींचं दर्शन घेऊन. स्वामींचं दर्शनही खूप छान झालं. मग ह्याला सांगितलं बाबू नमस्कार कर. मग त्याचा शब्दच आहे, स्वामी आजोबा मला सुखी ठेवा, माझं रक्षण करा. आणि मेन म्हणजे तो काय बोलला की माझ्या मम्मा डॅडांना लवकर आणा, कारण त्याचे मम्मा डॅडा फिरायला गेलेले ना. तो सांग स्वामी आजोबा माझ्या मम्मा डॅडांना लवकर आणा. मग आम्ही तिथून राहुल मम्माच्या ऑफिसला गेले. आणि मग विरार ईस्टला एक दुकान आहे भांड्यांचं, तिथे शेगडी वगैरे खूप होलसेल दरात मिळते. तिथे गेल्यावर आत्या मुझे भूक लगी है. मग त्याला बाजूलाच एक कॅन्टीन होतं, तिकडे समोसा घेऊन दिला, बरं खा. ते घेतल्यानंतर आम्ही त्या दुकानाच्या गोदामामध्ये गेले. आणि ते खूप प्रकारचे कढई, शेगडी, स्टीलचं, ॲल्युमिनियमचं, लोखंडाचं जे जे काय सामान होतं ते मस्त खूप छान होतं. आणि मग तिथे ते झाल्यानंतर आम्ही गेलो आकाशीला. सिल्वर पाऊच आमचे संपलेले पार्सलचे ते घेतले. मग तिथून KG हायस्कूलची शाळा पण सुटलेली. बरं खुशी आहे का बघू, पण खुशी काय दिसलीच नाही आम्हाला. मग नंतर थोड्या वेळात पुढे गेलं तर दिसली. मग माझ्या पायावर शेगडी प्लस कढई, माझ्या पाय पूर्ण काय सांगतात थकून गेलेले. मग आम्ही पोचलो फायनली घरी पोचलो तर खूप थकवा झालेला. मी काय बोलली बाबा आता मी काय जेवत वगैरे नाही. मग थोड्या वेळ आराम केल्यानंतर संध्याकाळी उठली, झाडू वगैरे मारल्यानंतर भांडी होती जराशी ती घासली. आणि बरं आता काय करू, तर नंतर मम्मीला बोलली